सो माझा लाडकी बहीण योजनाचा फॉर्म तर अप्रूव्ह झाला आहे, पण पैसे नाही आले. तर भरपूर जणांचं हेच झालं आहे की सगळ्यांचे फॉर्म काय झाले, फॉर्म भरून झाले पण अप्रूव्ह पण झालं आहे, पण पैसे अकाउंटमध्ये नाही आले. आता काय झालेलं आहे की सगळ्यांचे काय बँक अकाउंट लिंक नाही आपल्या आधारसोबत, त्यामुळे हे अप्रूव्हल तर झाल्यामुळे त्यांचे पैसे अकाउंटमध्ये नाही आले. तर ते कसं चेक करायचं, त्यानंतर चेक केल्यानंतर तुमचं कधी तिथे ॲक्टिव्ह नसेल तर ते कसं तुम्हाला ऑनलाईन पण करू शकता. कारण काय होतं आहे, आता बँकमध्ये सगळेच जात आहे आणि बँकमध्ये सॅटर्डे संडे असल्यामुळे बंद पण असते आणि तुम्ही ते अकाउंट लिंक बँकमध्ये तुम्ही ऑनलाईन करू शकता. तर ऑनलाईन केल्यावरती तुम्हाला लगेच हे अप्रूव्ह होईल, म्हणजे लगेच 1 या 2 दिवसामध्ये तुमचं लिंक होऊन जाणार आणि तुम्ही हे पैसे अकाउंटमध्ये येऊ शकता. तर तुम्हाला हे स्टेप कसे फॉलो करायचे ह्या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगणार आहे की तुम्हाला हे अकाउंट तुमच्या आधारशी बँकला कसं लिंक करायचं, ऑनलाईन प्रोसेस. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉलो करायचं आहे. कसं करायचं त्याआधी आपण चेक करू की तुमचं अकाउंट लिंक आहे या नाही आहे. तिथे तुम्हाला चेक करावं लागणार तुमच्या आधार कार्डच्या वेबसाईटवरती. तुमचा आधार नंबर दिल्यानंतर तुम्हाला एक OTP वगैरे येईल आणि OTP वगैरे दिल्यानंतर तुम्हाला चेक करावं लागणार की तुमचं अकाउंट इथे ॲक्टिव्ह आहे की नाही आहे. त्यानंतर तुमचं अकाउंट ॲक्टिव्ह नसेल तर तेच सिमिलर अकाउंट नंबर, तुमचं ते बँक अकाउंट नंबर तुम्ही लाडकी बहीण योजनामध्ये दिलेलं आहे तेच सिमिलर अकाउंट नंबर तुम्हाला लिंक करावा लागणार तुमच्या आधार कार्डशी. आता तुम्हाला कधी बँक वगैरे जावं लागलं तर बँक वगैरे तुम्ही जाऊन फॉर्म वगैरे फिल करावा लागतो आणि फॉर्म फिल केल्यानंतर थोडेसे 2 या 3 दिवसामध्ये या थोडा वेळ पण लागू शकतो, कारण की बँकचं प्रोसेस थोडंसं स्लो असल्यामुळे तुम्हाला वेळ पण जाईल आणि त्यामुळे तुमचं काय होईल की तुमचं अप्रूव्ह नाही होणार. आणि तुमचं अप्रूव्ह झाल्यानंतर म्हणजे काय होईल की फॉर्म तर अप्रूव्ह झालं आहे पण तुमचं अकाउंटमध्ये पैसे नाही येणार. कारण काय होईल की तुमचं बँक अकाउंट तरी पण लिंक नाही आहे तुमच्या बँक अकाउंटसोबत. तर हे तुम्ही काय करा, फॉर्म भरलं आहे तुमचं, आधी तुमचं अप्रूव्ह झालं आहे तर तुम्ही हे स्टेप फॉलो करा. आधी तुम्ही चेक करा की तुमचं अकाउंट खरंच लिंक आहे या नाही आहे. त्यानंतर तुमचं अकाउंट यदि ॲक्टिव्ह नाही असेल तुमच्या म्हणजे आधार कार्डसोबत तर तुमचं हे लिंक कसं करायचं ते ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण सांगणार आहे. तर व्हिडिओला लास्टमध्ये पूर्ण बघा आणि नवीन असणार ह्या चॅनलवरती सबस्क्राईब करा, कारण की मी हे सगळे ट्रिक्स आणि ते पण असेल तुमच्याजवळ अपडेट वगैरे तुमच्यासाठी हे व्हिडिओ माध्यमातून तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला व्हिडिओ स्टार्ट करू. तर सगळ्यात आधी मी सांगतो की मी माझा हे फॉर्म भरलेला होता, म्हणजे की एक फॉर्म भरलेला होता, तो फॉर्म अप्रूव्ह झाला आहे आणि मी हे पण चेक केलं की माझं ते लिंक आहे या नाही आहे अकाउंटसोबत आधार कार्ड, तर ते लिंक आहे. तर हे कसं चेक करायचं त्याआधी मी पूर्ण माझं एक OTP थ्रू तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कसं चेक करू शकता तुमचं. माझं हे फॉर्म भरलेला होता, मी 1 दिवसामध्ये माझं अप्रूव्ह झालं, कारण की मी डॉक्युमेंट कोणकोणते अपलोड केले होते ते पण माझ्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे. ते व्हिडिओ तुम्ही नाही बघितले असणार तर तुम्ही ह्या चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओ पण बघू शकता की तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट इथे रिक्वायर्ड आहे. त्यानंतर आपण चालू आहे की तुम्हाला हे कसं चेक करायचं आहे. तर सगळ्यात आधी मी जाणार आहे वेबसाईटवरती. हे आहे वेबसाईट आधारची UID आहे. तर मी इथे टाकलं आधीच की आधार कार्ड लिंक बँक अकाउंट, तर हे तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता. त्यानंतर UIDIचं हे ऑफिशियल वेबसाईट आहे, ते की आधार कार्डचं ऑफिशियल वेबसाईट आहे. त्यानंतर तुम्ही थोडंसं खाली स्क्रॉल डाऊन केल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन येईल बँक सेंडिंग स्टेटस. तर इथे बँक सेंडिंग स्टेटसवरती तुम्ही क्लिक करा. त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे काय येईल की तुम्हाला एक आधार नंबर टाकावा लागणार. तुमचा तो आधार नंबर फॉर्ममध्ये दिलेला आहे, म्हणजे की फॉर्ममध्ये डॉक्युमेंट तुम्ही फिल केलेलं आहे, सिमिलर आधार नंबर इथे द्या. त्यानंतर तुमचं एक आधार नंबर दिल्यानंतर OTP येईल, OTP सिमिलर नंबर ते बी रजिस्टर असेल त्यावरती, आणि तुम्ही मग ते चेक करू शकता की तुमचं अकाउंट नंबर खरंच लिंक आहे का नाही आहे. लिंक असलं तर कसं चेक करायचं, सिमिलर मी इथे टाकतो. तर माझा आधार नंबर इथे टाकून मी कॅप्चर वगैरे करून लॉग इन करतो OTP थ्रू. सर तुम्हाला इथे आधार नंबर आणि कॅप्चर करून लॉग इन विथ OTP वरती क्लिक करायचं आहे. लॉग इन विथ OTP वरती क्लिक केल्यानंतर एक OTP येईल. OTP फिल केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट प्रोसेस सांगतो याच्यानंतर काय करायचं आहे. तर मी OTP वगैरे दिल्यानंतर फिल झालं आणि परत हे माझ्या सर्व्हिस म्हणजे की माय आधारच्या याच्यामध्ये येऊन गेलं. त्यानंतर काय करायचं, खाली जायचं, खाली सिमिलर हे बँक सेंड स्टेटसवरती क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की माझं आधार कार्ड लिंक आहे. त्यानंतर माझं कोणतं बँक आहे तर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यानंतर इथे बँकिंग सेंडिंग स्टेटस ॲक्टिव्ह आहे. ठीक आहे. आता तुमचं इथे ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर हे मी पूर्ण प्रोसेस इथे सांगणार आहे की तुम्हाला कसं इथे ॲक्टिव्ह करायचं आहे. कसं तुमचं इथे ॲक्टिव्ह असेल तर तुमचं अमाऊंट बरोबर तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे अप्रूव्ह झाल्यानंतर फॉर्म. पण
तुमचं इथे कधी ॲक्टिव्ह नसेल, तुमचं इथे डिॲक्टिव्ह या काही दुसरं असेल, तर तुम्हाला ॲक्टिव्ह कसं करायचं हे स्टेप बाय स्टेप फॉलो मी सांगणार आहे नेक्स्ट आता की तुम्हाला कोणत्या वेबसाईटवरून हे करायचं आहे. तर तुमचं कधी डिॲक्टिव्ह या तुमचं ॲक्टिव्ह नसेल बँक अकाउंट तुमच्या, तर हे मेन वेबसाईट आहे NPCI. तर हे नॅशनल पेमेंटचं एक वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवरून तुमचं काय करावं लागणार की तुमचं ते पेमेंट म्हणजे की UPI आहे, म्हणजे तुमचं बँक अकाउंट आहे. बँक अकाउंट तुमच्या आधारसोबत लिंक होते. ऑनलाईन पूर्ण प्रोसेस आहे, तर तुम्ही बँकमध्ये न जाता हे पण तुम्ही डायरेक्ट घरूनच हे करू शकता. आणि त्यानंतर तुमचं काय होईल की तुमचं लिंक होईल तुमच्या अकाउंटसोबत तुमचं आधार कार्ड. तर मी मेन वेबसाईटच्या याच्यावरती क्लिक केलं. हे ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती मी खाली आल्यानंतर थोडंसं एक कंझ्युमर दिसतं आहे, कंझ्युमरवरती तुम्हाला क्लिक करावं लागणार. कंझ्युमर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे भारत आधार सेंडिंग इनेबल. तर हे भारत आधार सेंडिंग इनेबल काय असतं की तुमचं मी आताच बघितलं की भारत आधार सेंडिंग बँक सेंडिंग तिथे डिॲक्टिव्ह असेल, तर माझं ॲक्टिव्ह होतं, पण मी इथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की तुम्हाला कसं करायचं आहे. तर मेन वेबसाईटवर तुम्ही आल्यानंतर की मेन वेबसाईट काय आहे NPCI. तर NPCI नॅशनल पेमेंटचं एक ऑफिशियल वेबसाईट आहे. त्याच्यावरती तुम्ही फर्स्ट लिंकला क्लिक करायचं. फर्स्ट लिंकला क्लिक केल्यानंतर इथे कंझ्युमरवरती क्लिक करायचं. कंझ्युमरवरती क्लिक केल्यानंतर भारत आधार सेंडिंग इनेबल बेस, तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मी हायलाईट करतो इथे, तर हायलाईटवरती बघा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर काय होईल की तुम्हाला इथे सगळं डिटेल द्यावं लागणार. तुमचं बँक कोणतं आहे, तुमचं आधार कार्ड सगळं तुम्हाला OTP थ्रू व्हेरीफाय होईल आणि व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला हे सगळं लिंक करावं लागणार. पण याच्यासाठी फक्त 8 मिनटं आहे. 8 मिनटामध्ये तुम्हाला आधार कार्डचा OTP पण इथे द्यावा लागणार, कारण की इथे बघा सेशन एक्सपायर इन 8 मिनटं तुम्हाला मिळतात. 8 मिनटामध्ये तुम्हाला हे रिक्वेस्ट पूर्ण करायची आहे. तर इथे काय होईल की डिसेंडिंग म्हणजे तुमचं ऑलरेडी ॲक्टिव्ह असेल तर तुम्ही ते अकाउंटला डिॲक्टिव्ह करावं लागतं. म्हणजे तुम्हाला काही ते अकाउंट बंद असेल, तुमचं ऑलरेडी ॲक्टिव्ह असेल, तर तुम्ही इथे डिसेंडिंग केलं तर तुमचं आधारशी ते अकाउंट डिॲक्टिव्ह होऊन जाणार. तसंच तुम्हाला काय करायचं आहे, इथे आधार नंबर द्यायचा आहे. सगळ्यात आधी तुम्हाला आधार नंबर द्यायचा आहे. आधार नंबर त्यानंतर तुम्हाला इथे सेंडिंगवरती क्लिक करायचं आहे. सेंडिंगवरती क्लिक केल्यानंतर तुमचं काय होईल की इथे बँक अकाउंट वगैरे तुमचं कोणतं द्यायचं आहे, तर बँक अकाउंट तुमचे वेगवेगळे राहणार. जसं की तुमचं बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, त्यानंतर SBI, तर स्टेट बँक ऑफ हे सगळं टाकावं लागणार. तर SBI बँक केलं तर वेगवेगळे येतील, बरोबर. तर स्टेट बँक तुम्ही इथे सर्च केलं तर तुमचं हे पण येणार. त्यानंतर पंजाब बँक, ॲक्सिस बँक, तर ॲक्सिस बँक पण इथे सगळे येणार. तर तसंच तुम्हाला सगळे बँक इथे तुम्हाला दिसून येणार. तसं कॅनरा बँक मी इथे सिलेक्ट केलं. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फ्रेश सेंडिंग. तर फ्रेश सेंडिंग म्हणजे काय की तुम्ही फर्स्ट टाईम इथे तुम्हाला लिंक करायचं आहे. तुम्हाला नवीन फ्रेश सेंडिंग रिक्वेस्ट करायचं आहे की तुम्हाला हे पूर्ण लिंक होऊन जाणार तुमच्या आधार कार्डशी तुमचं बँक अकाउंट. आता बँक अकाउंट दिल्यानंतर आधार कार्ड दिल्यानंतर बँकचं नाव दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे सगळे बँक असतात, टोटल बँक तुम्ही इथे लिंक करू शकता. त्यानंतर तुम्हाला काय इथे करावं लागणार, तुमचं अकाउंट नंबर द्यावा लागणार. त्यानंतर फ्रेश सेंडिंग सिलेक्ट केलं, तुमचं अकाउंट नंबर 2 वेळा द्यावा लागणार. कोणतं अकाउंट तुम्हाला लिंक करायचं, तर हे अकाउंट कोणतं द्यायचं, तुमचं ते फॉर्ममध्ये दिलेलं अकाउंट नंबर असेल तेच अकाउंट नंबर इथे द्यायचा. आणि सिमिलर बँक अकाउंट बँकचं नाव इथे पण सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे आय ॲग्रीवरती क्लिक करायचं. सगळं तुम्हाला हे ॲग्री करायचं आहे. त्यानंतर हे कॅप्चर दिलेलं आहे. कॅप्चर केल्यानंतर प्रोसेसवरती क्लिक करायचं. आता माझं ऑलरेडी झालेलं आहे, पण तुम्हाला हे स्टेप फॉलो करायची आहे. सगळं तुम्ही इथे डिटेल वगैरे दिल्यानंतर प्रोसेसवरती तसंच क्लिक करणार ना, तुम्हाला एक OTP येईल, आधारचं एक OTP येईल. त्या आधारचं OTP इथे सबमिट केल्यानंतर तुमचं रिक्वेस्ट इथे आधारसाठी सेंडिंगसाठी सेंड होणार आहे. आणि 1 दिवसात या 2 दिवसात तुमचं वर्किंग टाईममध्ये ते असेल ना, ते तुमचं इथे लिंक होणार बँकसोबत आणि तुमचे सक्सेसफुली होणार. त्यानंतर तुम्ही आधारच्या वेबसाईटवरती जाऊन इथे तुम्ही चेक करू शकता तुमचं लिंक झालं या नाही झालं. तर ते इथे बँक सेंडिंगमध्ये तुम्ही आताच दाखवलं तुम्हाला, तर ते तुम्ही इथे चेक करू शकता. तुमचं यदि ॲक्टिव्ह असेल ना, म्हणजे हे रिक्वेस्ट पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर तुमचं 1 दिवसानंतर तुम्ही चेक करा, तुमचं इथे लिंक होईल. आणि लिंक झाल्यानंतर तुमचं अमाऊंट ते राहिलेलं आहे, म्हणजे की तुमचे 4500 रुपये हे पुढच्या महिन्यात तुमच्या अकाउंटला क्रेडिट होणार आहे. तर हे थोडंसं स्टेप फॉलो करायची आहे तुम्हाला हे पूर्ण स्टेप फॉलो केली तर तुमचं 100% लिंक होणार आहे तुमचं अकाउंट तुमच्या आधार कार्डसोबत. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला व्हिडिओ आधी आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असणार माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब करा, कारण की हे न्यू अपडेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून नवीन ते अपडेट येणार आहे. तुम्हाला पैसे कधी मिळणार आहे, कोणकोणते फॉर्म तुम्हाला कसं सबमिट करायचे, त्यानंतर त्यांच्याकडे राशन कार्ड नाही आहे, त्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला नाही आहे,
ते त्यांच्यासाठी कसं तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट इथे रिक्वायर्ड आहेत ते पण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये इथे शेअर करणार आहे. तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा नवीन असणार तर, आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. थँक्यू.